Today's play activity is Arrange in a Line, which comes under the category of cognitive development of preschool students. So, this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to arrange in a sequence and to learn the sequence of numbers. For this, we need a medium group of students, and material required is number cards 1 to 10 and 3 to 5 cards of objects in graded size like ducks, balls, etc. Now, how we have to do this activity? Sit the children in a circle, give out the cards to be seriated to the children, for example 3 ducks or 3 balls, and ask the children to arrange according to the size and size like big, medium and small. Use more than 3 objects when the children have understood the game. Here one variation is possible. Ask the children to sit in a circle, shuffle the number cards and place them in a center face down. The first child picks a card and call out a number and place the card face up. Then the next child picks the next card and place it in a sequence. For example, if the first child has picked up the number 3, then next child has picked up 4, then she must place the second card next to 3. If it is not in series, it should be placed in another line. The next child picks a card and try to place it in a sequence. The sequencing can either go forward or backward. Continue around the circle till all the children get a chance. ही अरेंज इन अ लाईन ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे मुलांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नंबर कार्ड्स हवे आहे 1 ते 10चे आणि काही ऑब्जेक्ट्स हवे आहे. वेगवेगळ्या साईजमधले बॉल्स असतील किंवा वेगवेगळ्या आकाराचे आपल्याकडे सॉफ्ट टॉईज असेल किंवा खेळणे असतील किंवा कार असेल किंवा कुठलेही बिड्स असतील, छोट्या ॲक्टिव्हिटीज वगैरे, किंवा आपण जर मुलांना घरी गेम खेळवून घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या असतील, प्लेट असेल किंवा चमचे असतील, तर ह्याच्याशी सुद्धा आपण ही ॲक्टिव्हिटी करू शकतो. मुलांना आपल्याला सर्कलमध्ये बसवायचं आहे आणि जे ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे आहे म्हणजे समजा बॉल असतील वेगवेगळ्या साईजचे, तर मुलांनी ते सिक्वेन्समध्ये बॉल ठेवायचे आहे, जसं की स्मॉल, मिडियम आणि लार्ज या सिक्वेन्समध्ये. आणि जर आपल्याकडे आणखी जास्त वस्तू असेल आणि मुलांना कळत असेल, मुलं बऱ्यापैकी मोठी असतील, तर मग 3च्या ऐवजी आपण 4-5ही वस्तू घेऊ शकतो आणि त्यांना चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डरनुसार आपण मुलांना ह्या वस्तू अरेंज करायला सांगू शकतो. ह्याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन असं आहे की मुलं सर्कलमध्ये बसतील आणि जे नंबर कार्ड्स आहे 1 ते 10चे ते आपण शफल करून मिक्स करून ठेवायचे, आणि जो नंबर दिसत नाही आहे, जो खालच्या बाजूने आहे नंबर झाकलेला, अशा पद्धतीने ते नंबर कार्ड्स आपल्याला ठेवायचे आहे. आणि 1 बाय 1 एकेका मुलाला बोलवायचं आणि मग पहिला मुलगा येतो, तो कार्ड काढतो. जर त्याच्यावर 3 असेल लिहिलेलं तर तो फेस कार्ड, तो नंबर कार्ड असा काढून त्याचा फेस अप राहील, म्हणजे दिसेल सगळ्यांना की हे 3 आहे. अशा पद्धतीने तो एका खालच्या लाईनमध्ये ठेवेल. त्याच्यानंतर दुसरा मुलगा आला आणि त्याने जर 4 काढला तर तो 3च्या बाजूने चौथा ठेवेल, किंवा त्याने 7 काढला तर तो एक थोडा वेगळ्या लाईनमध्ये ठेवेल, आणि चौथा मुलगा येईल, 5वा मुलगा येईल, तो एक काढेल आणि कुठला सिक्वेन्स बनतो आहे, म्हणजे आपल्याला 1 to 10चा सगळा सिक्वेन्स बनवायचा आहे. जसा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी आपल्याला नंबर कार्ड्सची लाईन बनवायची आहे. तर मग जो मुलाकडे नंबर एकेकाकडे येईल तो असा बघेल आणि सिक्वेन्स तो प्रत्येक मुलगा त्याच्यासाठी प्रयत्न करेल की एक सिक्वेन्स असा बनेल. आणि ॲट रँडम नंबर येणारच आहे सगळ्या मुलांचे, तर मग ते वेगळ्या लाईनमध्ये ठेवतील आणि ज्याचा जसा जुळेल तर ते तसं लाईन बनवतील. तर ही खूप इझी आणि सोपी ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्याच्यावर आपल्याला काहीच लागत नाही. घरी पण मुलांना जर करायचं असेल तर एखाद्या पेपरवर आपण 1 to 10 नंबर्स लिहू शकतो, एका कार्डवर 1 नंबर असा लिहून, आणि वेगवेगळ्या घरच्याच वस्तूही वापरू शकतो. म्हणजे ही फ्री टाईममध्येही घेण्यासारखी आहे. परत ह्याच्यातून फायदा असा होतो की मुलांना सिक्वेन्स कळतो नंबरचा किंवा कुठल्याही वस्तूंचा, किंवा ह्याच्यामध्ये आपण अल्फाबेट्सही घेऊ शकतो, त्याचाही आपण सिक्वेन्सचा गेम तयार करू शकतो. आणि मुलं क्रिएटिव्हली एंगेज होतात आणि मुलांची ह्याच्यातून आकलन क्षमता आणि हळू त्यांची जी अध्ययन क्षमता असते
तर ती वाढायला मदत होते. त्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण नक्की घरी घ्यायलाच पाहिजे.